आणि परमात्म्याचे 16,108 लग्न झाल्याच्या नंतर हळूहळू दिवस लोटायला लागले. भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याला एका दिवशी आपल्या बालपणाची आठवण झाली. काय आठवण झाली? जेव्हा भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी होते. या सांदीपनी ऋषीला 3 शिष्य, एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे बलदाऊ आणि तिसरे होते सुदामदेव. हे सुदामदेव घरचे खूप श्रीमंत होते, परंतु एके दिवशी एक दुर्घटना झाली. काय दुर्घटना झाली? या सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे आज उज्जैन या ठिकाणी, माफ करा प्रयागराज या ठिकाणी सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे. सुंदर आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये भगवंत श्रीकृष्ण परमात्मा, त्यांचे मोठे बंधू, वडील बंधू बलराम दाऊ आणि सुदामदेव हे 3 जण मित्र शिक्षणासाठी होते. आणि कालांतराने या सुदामदेव आणि यांची ताटातोड झाली. भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याने 64 दिवसात 64 कला शिकल्या. 64 दिवसामध्ये 64 कला शिकल्या. 64 कला माहिती आहेत का कोणाला? 64 कला माहित आहेत का? कमलाबाई, इमलाबाई, चौधराबाई, शांताबाई, भागनाबाई. आता येते का उत्तर? येते का? थांबा 64 कला सांगा बरं. असं खाली तरी झालंय का? आता काही काय महाराज, बऱ्याच रोगांचे निदान झाले. प्रत्येक रोगाला औषध आहे. काहीतरीच व्हालंय, औषधच नाही. डॉक्टर म्हणते कसं व्हालंय? कसं तरीच व्हालंय. अहो व्हालंय का? आमचे गणेश महाराज एकदा दवाखान्यात गेले. गेलो नाही हो. अहो गेले हो. दुसरे गणेश महाराज नदी पलीकडले. हे गणेश महाराज एकदा दवाखान्यात गेले. आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांची भेट गेली. डॉक्टर म्हणले चला बसू नका. म्हणलं काय झालं? आपला चेकअपच नसा नसते. मला चेकअप नसतेच. दृष्टांत सांगायलो बरं, खोटं बोलत नाही, दृष्टांत सांगायलो. असेच गणेश महाराज दवाखान्यात गेले. डॉक्टर म्हणलं असं बसायचं नाही. मला चला तिथं त्या बाकाड्यावर झोपा. गणेश महाराज झोपले. डॉक्टर म्हणला डोळे उघडा. गणेश महाराज डोळे उघडले. त्याने बॅटरी लावली. डोळ्यात पाहिलाय. बर इकडं तोंड करा. गणेश महाराजांना असं तोंड केलं. बर म्हणजे तोंड उघडा. जीभ बाहेर काढा. गणेश महाराजांना डोळे उघडायला लावले, तोंड उघडायला लावलं, जीभ बाहेर काढायला लागली. म्हणजे पोट जवळ, पायाजवळ घ्या, लांब करा. पोटात दाबून पाहिले. कानात स्टेथोस्कोप लावला आणि म्हणजे चला श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. आणि डॉक्टर म्हणते काय व्हालंय तुम्हाला? ते मला इतकं का भाजीपाला इकत होता का? डोळे उघडायला लावले, तोंड उघडायला लावले, जीभ बाहेर काढायला लावली, पायाजवळ घ्यायला लांब सोडायला लावले, स्टेथोस्कोप लावला, श्वास घ्यायला लावले, बाहेर करायला लावले. मग ते काय होतं तुम्हाला? त्यांना कसं तरी व्हावे. दृष्टांत संपला. आणि या सुदामदेवाला श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण व्हायची. हे सुदामदेव श्रीकृष्ण भगवंत परमात्म्याचे भक्त होते, अत्यंत घनिष्ठ मित्र आणि भक्त. या सुदामदेवात परिस्थिती आली. सुदामदेव ब्राह्मण आणि ब्राह्मणाचं पोट हे भिक्षेवर चालतं महाराज. सुदामदेवाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आणि सुदामदेवाची जी पत्नी होती, पत्नीचं नाव काय होतं महाराज? सुदामदेवाच्या पत्नीचं सुशीला. इकडे विचारायला किंवा सुशीला नावाची सुदामदेवाची पत्नी. या सुदामदेवाला 4 मुलं 4. आणि सुदामदेव नेहमी या सुशिलेला सांगायचे, सुशिला माझ्या लहानपणी जेव्हा मी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घ्यायला होतो ना ग, द्वारकेचा जो आज राजा आहे श्रीकृष्ण परमात्मा, हा माझा मित्र आहे, मित्र.
आणि सुशीलेला नेहमी वाटायचं आपल्या पतीचे मित्र एवढे समृद्ध आहेत. कोण? श्रीकृष्ण परमात्मा. ही सुशीला म्हणायची तुम्ही एखाद्या दिवशी या श्रीकृष्ण परमात्म्याकडे का जात नाही, त्याला काय का मागत नाही. वेळेच्या ओघात आपल्याला ही कथा जाणून घ्यायची. आणि असं होत एके दिवशी सुदामदेव कंटाळले या सुशीलेला आणि सुदामदेवाने निश्चय घेतला. काय निश्चय घेतला? आज श्रीकृष्ण परमात्म्याची भेट घेण्यासाठी द्वारकेला जायचं. कुठे जायचं? द्वारकेला. सुदामदेव मुळात एवढे दरिद्र नव्हते, अत्यंत श्रीमंत घरचे सुदामदेव. परंतु काय कालयोग झाला यांच्यावर? दरिद्रता आली. कशामुळे आली असेल ही दरिद्रता? जेव्हा हे सुदामदेव, दादा बलदाव आणि श्रीकृष्ण भगवंत हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणाला होते ना, एकदा एका चोराने एका अत्यंत दरिद्र कुलीन घरात चोरी केली. कशाची चोरी केली? चण्याची चोरी केली, चण्याची. आणि त्या पोटलीत उघडून पाहिलं तर चणे. त्याला वाटलं द्रव्य आहे, संपत्ती आहे, धन आहे, परंतु त्यात निघाले चणे. आणि हे चणे जाता जाता त्याने सांदीपनी ऋषीच्या आश्रमात टाकून दिले. आणि हे या सांदीपनी ऋषीच्या धर्मपत्नींना मिळाले. आणि हेच चणे यांनी या कृष्ण परमात्म्याला खाण्याकरिता आणि सुदामदेवांना खाण्याकरिता दिले. कशासाठी? जंगलात जेव्हा हे जात होते, त्या जंगलात समिधा गोळा करण्यासाठी हे गेले होते. त्यांना सांगितलं होतं मातेने दोघांनी वाटून चणे खायचे. परंतु या चण्यामध्ये एक विशेष गोष्ट होती. या चोराने ज्या घरून हे चणे चोरले ना, त्या घरी त्या दिवशी दुसरं खाण्याकरिता काहीच नव्हतं, फक्त ते चणे होते. आणि त्या घरच्या त्या स्त्रीने या चणे चोरणाऱ्याला श्राप दिला. जो कोणी माझ्या घरातून खाल्लेले चणे खाईल ना, चोरलेले चणे खाईल ना, त्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य येईल. 18 विश्व दारिद्र्य असा श्राप या चण्यांना दिला. आणि सुदामदेव हे श्रेष्ठ कुलीन घरातले होते, अतिश्रेष्ठ घरातले होते. हे ब्रह्मज्ञानी सुदामदेव होते. या सुदामदेवाला कळालं मातेने जे चणे आपल्याला दिलेत ना, या चण्यांना श्राप आहे. जो कोणी हे चणे खातील त्याला 18 विश्वांचं दारिद्र्य लाभणार आहे. 18 विश्व दारिद्र्य. म्हणून या सुदामदेवाने निश्चय केला, काय गुरुमातेचा आदेश धुतकारता येत नाही, चणे फेकून देता येत नाही. आणि श्रीकृष्णाने जर हे चणे खाले तर त्याला हे 18 विश्व दारिद्र्य येईल. म्हणून या सुदामदेवाने ती पोटली आपल्या जवळ घेतली, ती पिशवी आपल्या जवळ घेतली. आणि हे दोघं समिधा गोळा करण्यासाठी जंगलात गेले. आणि जंगलात जेव्हा गेले तेव्हा अचानक भयवाद झालं, वारं सुटलं, पाणी पडत होतं. आणि हे दोघं जण एका झाडावर चढले. आणि हे सुदामदेवांनी काळाचा ओघ पाहिला. आणि काळाच्या ओघात ते हळूहळू चणे खायला लागले. आणि ते चणे खातात श्रीकृष्ण परमात्म्याला कळाले. श्रीकृष्ण परमात्मा, सुदामदेव काय करतोय? तुमचे वीज पडते, विजेचा आवाज होतोय, खायले चणे आणि विजेचा आवाज होतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून या सुदामदेवाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आलं. त्या सुदामदेवाने निश्चय घेतला आज कृष्ण परमात्म्याची भेट घ्यायची. जेव्हा एखाद्या पाहुण्याच्या घरी आपण जातो ना, पाहुण्याच्या घरी काहीतरी घेऊन जायचं असतं, काहीतरी न्यायचं. म्हणून या सुदामदेवाने भिक्षेत आणलेले 3 मुठी पोहे एका कापडात बांधले, एका दस्तीच्या कोपऱ्यात बांधले. आणि हे सुदामदेव हे पोहे घेऊन द्वारकेला चाललेले आहेत. चले जा मत